नील सर, माझ्या सगळ्या फाईल्स चेक करून झाल्या आहेत. सगळे नंबर्स बरोबर आहेत, बजेटमध्ये आहे. तुम्ही ह्या फाईल्स सारंग सरांना देऊ शकता. व्हेरी गुड किरण. ये 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 व्हेरी गुड. पण कसं आहे माहिती आहे का की ह्या फाईल्स मी नाही, बबलू घेऊन जातो. का? कारण ना की मला जे माहिती आहे ना ते त्याला माहिती आहे, पण मला जे नाही माहिती ना तेही त्याला माहिती आहे. त्यामुळे बबलू घेऊन जातो. तू त्याच्याकडे दे. हा ये. नील सर, पण तुम्ही बुबलूला एक निरोप द्याल का? तू काय समोर उभा आहे, जा बिंदास आणि बोल त्याला काय बोलायचं ते. पण नाही सर, तुम्ही सांगा ना बुबलूला की माझ्याकडून ह्या फाईल्स घेऊन जा म्हणून. किरण कसं आहे माहिती आहे का, मला ना खूप कामं पडली आहेत. कामाचा इतका व्याप आहे की मी सांगू शकत नाही. त्यामुळे जे काय करायचं ते तू कर, जे बोलायचं ते तू बोल. ओके, मी नाही ह्याच्यामध्ये पडणार. नाही पण सर तुम्ही सांगा ना त्याला. ह्या 2 फाईल दे, मी येतो. नील सर पण ऐका ना. नील सर, हॅलो पोलीस. ते सर चुकून लागला सॉरी. दादा थांबा. वहिनी, आम्ही माईंच्या घरी पोहोचलोय. तुम्ही पुढे वा, मी आले. हो. माने, सगळी तयारी अगदी चोख झाली पाहिजे. मला कुठलीच कसर नको आहे या कार्यक्रमात. मम्मा, काय आहे? मम्मा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता ना या क्षणी माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ना तुम्ही दोघी जणी आहात. आता काय करून ठेवलंय? ऐश्वर्या वहिनीला आमच्या दोघींवर संशय आलाय. ती पाठला करत इथे येते. काय? यात चूक तिची नाहीये, चूक तुम्हा दोघींची आहे. काय गोंधळ घातला आता तुम्ही? हा, नक्की काहीतरी हलगर्जीपणा केला असेल. अगं, आता ही वेळ आम्हाला बोलत बसायची नाहीये. मुळात तिला संशय आलाच कसा? तुम्हीच काहीतरी कारण दिलं असेल. तू सांगितलं होतंस की नाही घरात रियाज करा म्हणून झालं हे. सांभाळून रियाज करता येत नाही, काळजी घेता येत नाही. सावली, ही तर बावळट आहेच. तुला थोडं जबाबदारीने वागता येत नाही का? माई, आम्ही दार बंद करून रियाज करत होतो. सगळी काळजी घेतली होती. त्यामुळे मला नाही वाटत आहे की त्यांनी आम्हाला रियाज करताना पाहिलंय. नक्की रियाज करताना नाही बघितलंय ना? नाही. ठीक आहे, पण मग ती तुझ्या मागे का लागली आता? कारण मी आता ऑफिसला जायला लागले आणि त्यांचं ऑफिसला जाणं बंद आहे. तिलोत्तमा मॅडमने त्यांना शिक्षा दिली होती म्हणून. काय? हो, त्यांना काही करून फक्त मला त्रास द्यायचा आहे. ठीक आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण मग आता काय करायचं? या आलेल्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचंय? भोग आता कर्माची फळं. कशाला करायचा मोठेपणा? हा, कोणी सांगितलं होतं? काय तर म्हणे कंपनीचा 15 लाखांचा फायदा करायचा. कशाला? काय गरज होती? कशाला वापरायचं तुझं डोकं? तारा मॅडम, भाऊ इथे कुठे? एक मिनिट थांबा. अजून किरण बोलत नाही वाटत तुझ्याशी. पेपरमध्ये बातमी आली वाटतं, किरण माझ्याशी बोलत नाही, मी किरणशी बोलत नाही. बबल्या, चिडू नको रे. चिडतो कशाला? चिडून तर काय करू? हा, ती माझ्याशी बोलत नाही ना म्हणून मी तिच्याशी बोलत नाही. तिला पण कळून दे की नाही बोललं ना की किती त्रास होतो ते. करेक्ट. पण खरं सांगू, मी तिच्याशी बोलत नाही ना त्याचा जास्त त्रास मला होतोय. नील दादा, हे जे मी करतो ते बरोबर करतोय ना? अरे एकदम करेक्ट करतोस. या बायकांना वटणीवर आणायचं असेल ना तर हे असंच करायचं. मी पण ऐश्वर्याची करतो असंच. काय सांगता? मग पण ऐश्वर्या वहिनी वटणीवर आलीच नाही अजून. ते काही लोक नियमाला अपवाद असतात, पण आपण अपवादात नियम शोधायचे नाही. कळलं ना? ऐश्वर्या आणि किरणची काही कंपॅरिझन नाहीये.
किरण चांगली आहे, तिला चांगलं वाईट कळतं. पण मला सांग, आता मी तसं वागतोय तर तिला मी वाईट वाटणार नाही ना? अरे नाही, मला सांग, तू तिला सॉरी बोललास? 10 वेळा बोललो. मग झालं, अजून काय पाहिजे? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू तिच्यासमोर पागळू नकोस. नक्की? येस. कम ऑन. आता तुम्ही वाद घालत बसू नका. यातनं बाहेर कसं पडायचं त्याचा विचार करा आधी. मा मी काय म्हणतेय, वहिनींना येऊन जाऊ देत, मग आपण करू रियाज. चालेल, तसंच करूया. ती गेल्यानंतरच रियाजाला सुरुवात करूया. सावली, हे सगळं उचल, आवर सगळं. नाही, नाही त्यांना संशय आलाय तर तो मिटवला पाहिजे, नाहीतर त्या परत हेच करत राहतील. मग आता काय करायचं? त्यांच्या समोर रियाज करायचा. काय? ओ मॅडम, डोकं ठिकाणावर आहे ना? हा, हे काही स्टेज नाहीये. स्टेजवर लपवता येतं आपल्याला सगळं. इथं रियाजाला काय करणार आहोत आपण? मी सांगते. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही काय करता इथं? भैरवीला भेटायला आले मी. अरे वा, तुम्ही भैरवी माईंना भेटायला आला म्हणजे आश्चर्यच आहे. माझं जाऊ दे, तू इथे काय करते? मी पण त्यांना भेटायला आली सोच. चल मग. हो हो मॅडम, रिक्षाचे पैसे देऊन जा ना. शे, माझं ना ऑनलाईन चालत नाही आणि ते पर्स बी घरी विसरले. 100 रुपये असतील का तुमच्याकडं? इम्पॉसिबल असतो. चल. घ्या घ्या घ्या, थँक्यू. ठेवा ठेवा. चला. खूप छान वाटलं ऐश्वर्या, तुम्हाला भेटायला आलीस ते. थँक्यू. ॲक्च्युली आता मी ऑफिसला जात नाहीये. म्हटलं काय करायचं, तर जुनी नाती पुन्हा नव्याने एस्टॅब्लिश करण्याचा विचार केला म्हणून आले. हाऊ स्वीट. यालाच म्हणतात वेळेचा सदुपयोग करणं. कारण कसं असतं ना, ते म्हणतात ना, रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं. त्यामुळे स्वतःला रिकामं ठेवूच नाही, काहीतरी करत राहिलं पाहिजे. नाही, माझं डोकं कधीच मोकळं नसतं. सतत माझ्या डोक्यात काही ना काही सुरू असतं. मी कायम बिझी असते आणि आता काय मी ऑफिसला जात नाही. त्यामुळे म्हटलं माझा वेळ जरा चांगल्या पद्धतीने वापरते. तुम्हाला माझी काही मदत लागली तर नक्की सांगा. हो, ऑफकोर्स, नक्की सांगेन. पण तुर्तास तरी आम्हाला गाण्याची रिहर्सल करायची आहे. म्हणजे कार्यक्रम इतका तोंडावर आला आहे, तेव्हा जराही वेळ न दवडता रिहर्सल करायला हवी, हो की नाही? प्लीज कॅरी ऑन. मी बसते थोडा वेळ, त्याच्यावर मी फ्री आहे.